जनाबाई, ज्यांना संत जनाबाई म्हणून ओळखले जाते, त्या पंढरपूर येथील संत नामदेवांच्या शिष्या होत्या. त्या विठ्ठलाच्या निस्सीम भक्त होत्या आणि आपला प्रत्येक दिवस विठ्ठलाच्या भक्तीतच घालवत असत. त्यांच्यासाठी विठ्ठल हे केवळ एक दैवत नव्हते, तर एक जिवलग मित्र आणि आधार होता. एकदा जनाबाईंना कपडे धुवायचे होते. पावसाळ्याचे दिवस असल्याने नदीला पाणी खूप होते आणि त्यांना एकट्याने एवढे कपडे धुणे शक्य नव्हते. त्या विठ्ठलाला आठवू लागल्या आणि मदतीसाठी विनवणी करू लागल्या. त्यांची भक्ती इतकी खरी होती की प्रत्यक्ष विठ्ठल त्यांना मदत करण्यास आले. विठ्ठलाने एका सामान्य माणसाचे रूप घेतले आणि जनाबाईंना कपडे धुण्यासाठी मदत केली. त्यांनी जनाबाईंच्या मदतीने कपडे धुतले, वाळवले आणि नीट घड्या करून दिले. जनाबाईंना त्यांच्या मदतीने खूप आनंद झाला. काम झाल्यावर विठ्ठल अदृश्य झाले. जनाबाईंना हे कळून चुकले की त्यांना मदत करणारा दुसरा तिसरा कोणी नसून त्यांचे लाडके विठ्ठलच होते. या घटनेमुळे जनाबाईंची विठ्ठलावरील श्रद्धा आणखी दृढ झाली. विठ्ठल आपल्या भक्तांच्या हाकेला नेहमी धावून येतात याची त्यांना खात्री पटली. जनाबाईंनी आपले उर्वरित आयुष्य विठ्ठलाच्या भक्तीत आणि नामस्मरणात घालवले आणि त्या आजही महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक महान संत म्हणून पूजल्या जातात. अशाच देवांच्या कधीही न ऐकलेल्या कथा ऐकण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून कथा शेअर नक्की करा. जय हरी विठ्ठल.